वारणा नदीबरोबर आता कृष्णेच्या पाणी पातळीमध्येही वाढ झालेली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी येथे आहोत आणि आपण पाहू शकता की कृष्णेच्या पातळीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली आहे। सततचा पडणारा पाऊस यामुळे कृष्णेची पातळीसुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। कृष्णेच्या नदीवरील जो दोन बंधारे आहेत, सांगलवाडी बंधारा आणि म्हैसाळचा बंधारा, हे देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। आपण पाहू शकता की कृष्णेचे हा सांगलवाडीचा बंधारा आहे आणि हा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे वारणेबरोबर आता कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। वारणेचं पात्र या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे, तर कृष्णेचं पाणी पातळीमध्ये या ठिकाणी वाढ होत आहे आणि कृष्णेचे पात्रही या ठिकाणी मोठं झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि असाच जर आणखी पाऊस वाढत राहिला तर आणखी पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।